नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती यामधील आडशी या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, खालील आकृती पूर्ण करा। यामध्ये दिलेला आहे पाऊस आल्यानंतर झालेले बदल। या प्रकारे आपण आकृती पूर्ण करू शकतो। नभ पाणी पाणी होते आणि दुसरं लिहू शकतो माती चिखल होते। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, हे केव्हा घडते ते लिहा। पहिलं दिलं आहे पाखरांचा थवा येतो, याचं उत्तर आहे जेव्हा शिवारात पीक येते। आणि दुसरं तान्हा रडत उठतो जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, कवितेतील शेतकऱ्यांच्या कामाच्या कृतीचा ओघ तक्ता तयार करा। या ठिकाणी दिला आहे अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे। याच्या पुढे आपण लिहू शकतो या प्रकारे शेताची नांगरणी करणे, नंतर बियाणे पेरणे, नंतर पुढचं आहे अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे, पुढचं जोंधळ्याची रोपे वर येणे आणि शेवटचं जोंधळ्याची कापणी करणे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 4, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा। या प्रकारे आपण त्या जोड्या लिहू शकतो। उठतो फुटतो, फाटतो फुटतो, पुढची जोडी उठतो फुटतो, ओला आला, पुढची जोडी वाटतो फुटतो, करतो भरतो आणि तुटतो फुटतो। या प्रकारे या कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आहेत। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 5, स्वमत लिहा। अ दिला आहे भाडावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो, या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। या प्रकारे त्याचं उत्तर लिहू शकतो। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। चिखल मातीत पाय रोवून तो कष्ट करतो, तो त्याचा घाम गाळत असतो, त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरारतात। प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतात की जणू शेतकऱ्याचा घामच आभाळातून पावसाच्या रूपात बरसतो, त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात, त्यावेळी आकाशाला पान्हा फुटतो, शेतकऱ्याचा घामच जणू पावसाच्या रूपात पाझरतो। अशा प्रकारे या ठिकाणी या कवितेचा ओळींचा अर्थ आहे। पुढचं बघणार आहोत। आ दिलेला आहे या ठिकाणी शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा। या प्रकारे आपण लिहू शकतो। पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय। शेतकरी शेतात दिवस रात्र काबाड कष्ट करतो, चिखलामध्ये अहोरात्र काम करतो, तो जमीन नांगरतो, बियाणे पेरतो, लावणी करतो, धान्यांची निगा राखतो, त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात, त्या रोपांची तो काढणी करतो, मळणी करतो व धान्य साठवतो। या धान्यांमुळे जगाचे पोट भरते, म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात। अशा प्रकारे आज आपण आडशी या कवितेचा स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।